एबीपी माझाने दाखवलेल्या लातूरमधील महिला तस्करीच्या वृत्तानंतर आज विधानसभेमध्ये हा विषय देखील गाजला। भाजपा आमदार मनीषा चौधरी, देवयानी फरांदे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी देखील लातूर प्रकरणी सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली आहे। त्याचबरोबर माझ्याकडे आरोपीसह सरकारमधीलच एका राज्यमंत्र्याचा फोटो असल्याचा सनसनाटी आरोप अजित पवारांनी केलाय। पैशांच्या मोबदल्यात जाळ्यात सापडतील अशा मुलींचा शोध घेऊन देशभरात लग्न लावून देणारी 10 जणांची टोळीच लातूर पोलिसांच्या हाती लागली आहे। या टोळीमध्ये काँग्रेस पक्षाची कार्यकर्ती आहे। या टोळीने 11 वर्षांच्या मुलीला पळवून सांगली जिल्ह्यातील खेडे गावात 34 वर्षांच्या इसमाशी तिचं लग्न लावून दिलं होतं। एबीपी माझाने या संदर्भातलं वृत्त दाखवलं आणि त्यानंतर हा विषय आज सभागृहात गाजला। आणि या सगळ्या संदर्भात बोलताना भाजपच्या आमदार देवयानी फरांदे नेमकं काय म्हणाल्यात आपण पाहूयात। गोरगरिबांच्या मुली त्यांना फूस लावायची, त्यांना फसवायचं, त्यांना खोटी आमिष दाखवायची आणि त्यांना विकलं जाणं, मला असं वाटतं की हा महाराष्ट्रामध्ये ही शोभणारी गोष्ट नाहीये आणि अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे। आणि म्हणून सन्माननीय अध्यक्ष महोदय, ह्या विषयावरती आपण चर्चा घ्यावी, त्या विषयावरती आपण पूर्ण सीआयडी चौकशी करावी, त्या 300 मुली कुठं विकल्या गेल्या त्याची आपण पूर्णतः चौकशी करावी आणि अशा पद्धतीचं हे महाराष्ट्रामध्ये रॅकेट त्या महिलेच्या माध्यमातून, तिच्या बरोबरच्या लोकांच्या माध्यमातून चाललेलं दिसतंय आणि त्यामुळे सन्माननीय अध्यक्ष महोदय, या विषयाची पूर्ण चौकशी होणं गरजेचं आहे। आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी देखील या प्रकरणी प्रतिक्रिया दिलेली आहे। पाहूयात त्या काय म्हणतात। राज्य महिला आयोगाने त्याची ताबडतोबीने दखल घेतलेली आहे। या संपूर्ण विषयामध्ये प्रत्यक्षामध्ये काय घडलं आहे आणि पोलिसांनी काय कारवाई केली आहे ह्याच्याबद्दलची माहिती आम्ही ताबडतोबीनं लातूरच्या एसपींकडून आम्ही मागवलेली आहे, ती आम्हाला मिळालेली पण आहे। अशी जर काही आकडेवारी असेल तर ती आकडेवारी आम्ही नक्की तपासू की ही 300ची जी आकडेवारी आली ही कशी आली, किंवा जर अशा काही जर घटना घडत असतील तर त्याच्याकडे आम्ही तर गांभीर्याने बघूच। या विषयामध्ये राज्य महिला आयोगाने आपलं काम सुरू केलेलं आहे।